हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? ठीक आहे, स्क्रीन शेअर करतो मी. स्क्रीन दिसते का सांगा? दिसते सगळ्यांना सुपरपोजिशन थेरम? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके, ठीक आहे, स्टार्ट करतो मी. ओके, सुपरपोजिशन थेरम. दोन थेरम्स आपण ऑलरेडी बघितलेत 5th चॅप्टर मधले, ते म्हणजे थेविनस थेरम आणि नॉर्टन्स थेरम. त्यानंतर आता नेक्स्ट आहे तो सुपरपोजिशन थेरम. ओके, तर सुपरपोजिशन थेरम कॅन बी युज्ड इफ द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. म्हणजे सुपरपोजिशन थेरम पहिल्यांदा कुठल्या कंडिशनसाठी वापरायचं किंवा काय कंडिशन सर्किटमध्ये असेल तर सुपरपोजिशन थेरम वापरणं बरं पडतं किंवा इझी जातं. तर त्यामध्ये कंडिशन नंबर 1 आहे, देर आर 2 और मोर एनर्जी सोर्सेस. ओके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर एनर्जी सोर्सेस असतील, एनर्जी सोर्सेस म्हणजेच काय रे, व्होल्टेज सोर्स असू शकेल किंवा करंट सोर्स असू शकेल. ओके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर एनर्जी सोर्सेस असेल तर त्या केसमध्ये तुम्ही सुपरपोजिशन थेरम यूज करू शकता. नेक्स्ट, द गिवन सर्किट इज अ लिनियर सर्किट. जे सर्किट तुम्हाला दिलेलं आहे ते सर्किट कसलं असलं पाहिजे? दिस विल बी अ लिनियर सर्किट. ओके, म्हणजे त्याचा व्होल्टेज आणि करंटचा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, या कॅरेक्टरिस्टिक कशा असल्या पाहिजेत रे? लिनियर असल्या पाहिजे. तर अशा सर्किटमध्ये तुम्ही सुपरपोजिशन थेरम वापरू शकता. ओके, तर ही जास्त फार इम्पॉर्टंट कंडिशन नाही आहे, कारण की सगळे जे तुम्हाला सर्किट दिले जाणार ते लिनियर सर्किटच दिले जाणार आहेत. तुम्ही फक्त एवढं ऑब्झर्व करायचं आहे की जे तुम्हाला सर्किट दिले की त्या सर्किटमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त एनर्जी सोर्सेस आहेत का हे फक्त चेक करायचं. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट बघा, या सुपरपोजिशन थेरमचं स्टेटमेंट काय बघा. द सुपरपोजिशन थेरम स्टेट्स दॅट इन एनी लिनियर नेटवर्क कंटेनिंग 2 or more सोर्सेस. म्हणजे एखादं लिनियर नेटवर्क आहे तर त्या नेटवर्कमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोर्सेस आहेत. द रिस्पॉन्स इन एनी एलिमेंट इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द रिस्पॉन्स इट इज करंट कॉज्ड बाय इंडिव्हिज्युअल सोर्स ऍक्टिंग अलोन व्हाईल अदर सोर्सेस आर ऑपरेटिव्ह. आता हे जे स्टेटमेंट तुम्ही जे स्टेटमेंट रीड केल्यानंतर तुम्हाला याचं काहीही समजणार नाही की ऍक्च्युअल मध्ये काय आहे हा थेरम. ओके, तर ते थेरम समजण्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. सपोज दिस इज द सर्किट. ओके, हे एक सर्किट आहे. आणि इथं 2 सोर्सेस आहेत. ओके, 2 व्होल्टेज सोर्स आहेत. हा एक व्होल्टेज सोर्स आहे V1, हा एक व्होल्टेज सोर्स आहे V2. त्यानंतर याला आपण हा रेजिस्टन्स R1, दिस इज रेजिस्टन्स R3 आणि दिस इज रेजिस्टन्स R2. ओके, हे एक सर्किट आहे. आता ह्याने काय सांगितलंय, द सुपरपोजिशन थेरम स्टेट्स दॅट इन एनी लिनियर नेटवर्क, हे लिनियर नेटवर्क आहे, कंटेनिंग 2 or more सोर्सेस, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोर्सेस असतील. इथं 2 सोर्सेस आहेत. V1 हा एक व्होल्टेज सोर्स झाला, V2 हा एक व्होल्टेज सोर्स आहे. द रिस्पॉन्स इन एनी एलिमेंट. आता एखाद्या एलिमेंट मधला, एलिमेंट म्हणजे काय? ब्रँच. थोडक्यात ही रजिस्टर एक ब्रँच झाली किंवा त्याला आपण एलिमेंट म्हणतो. आता समजा ह्याच्यातला तुम्हाला करंट फाइंड आउट करायचा आहे. समजा करंट ह्याच्यामधून फ्लो होतोय I. हा I करंट जर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे इन एनी एलिमेंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक सम पण कशाची? द रिस्पॉन्स किंवा करंट कॉज्ड बाय इंडिव्हिज्युअल सोर्स ऍक्टिंग अलोन. म्हणजे काय करायचंय की पहिल्यांदा काय करायचं, हा जो सोर्स आहे हा सोर्स काय करायचा? इनऑपरेटिव्ह करायचा, V2 शॉर्ट सर्किट करायचा. फक्त V1 ला काय करायचं? ऍक्टिंग अलोन, म्हणजे V1 अलोनली ऍक्ट करायचा आणि त्यावेळी ह्यातून किती करंट फ्लो होतोय तो बघायचा. ह्यातून किती करंट फ्लो होतोय तो काढायचा. समजा त्यावेळी काहीतरी I1 करंट फ्लो होत असेल. नेक्स्ट काय करायचं की हा जो सोर्स आहे हा शॉर्ट सर्किट करायचा आणि हा काय करायचा? ऑपरेटिव्ह करायचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये किती करंट फ्लो होतोय तो बघायचा, प्लस I2. म्हणजेच काय? I म्हणजे काय? I1 प्लस I2. म्हणजे काय? एकाला पहिल्यांदा इनऑपरेटिव्ह करायचं, दुसऱ्याला ऑपरेटिव्ह करायचं आणि त्यानंतर काय? दोन्ही केसमध्ये करंट फाइंड आउट करायचं आणि त्याची काय करायची रे? अल्जेब्रिक सम घ्यायची. त्यानंतर त्याची काय करायची? अल्जेब्रिक सम घ्यायची. while the other sources are operative. ओके, असं स्टेप्स करायचे. म्हणजे आता तुम्हाला ज्यावेळी एक्झाम्पल घ्यायचं त्यावेळी एक्झाम्पल घेतल्यानंतर समजणार आहे. पहिल्यांदा आपण याच्या स्टेप्स बघू.
स्टेप्स टू बी फॉलोड टू अप्लाय द सुपरपोजिशन थेरम. म्हणजे सुपरपोजिशन थेरम कसा वापरायचा किंवा एखादं एक्झाम्पल जर तुम्हाला सुपरपोजिशन थेरमचं सॉल्व्ह करायचं असेल तर त्याच्या स्टेप्स काय असल्या पाहिजे. तर फर्स्ट बघा, स्टेप 1, सिलेक्ट एनी वन एनर्जी सोर्स. कुठला पण एक एनर्जी सोर्स सिलेक्ट करा. आता जसं आपण मागल्या एक्झाम्पल मध्ये घेतलं होतं की 2 व्होल्टेज सोर्स होते, त्यानंतर रेझिस्टन्स होते. ओके, हे एक्झाम्पल घेतलं होतं. सिलेक्ट एनी एनर्जी सोर्स. ह्या दोनपैकी कुठलाही एक एनर्जी सोर्स तुम्ही सिलेक्ट करा, हा किंवा हा. दोन्हीपैकी कुठलाही एक एनर्जी सोर्स सिलेक्ट करा. रिप्लेस ऑल द एनर्जी सोर्सेस बाय. आता बाकीचं जे उरलेले जे एनर्जी सोर्सेस आहेत ते रिप्लेस कशाने करायचं. देअर इंटरनल रेजिस्टन्स, इंटरनल सिरीज रेजिस्टन्स फॉर व्होल्टेज सोर्सेस अँड देअर इंटरनल शंट रेजिस्टन्स फॉर देअर करंट सोर्सेस. ओके, आता व्होल्टेज सोर्सचा इंटरनल सिरीज रेजिस्टन्स काय असतो, 0 असतो, आणि इंटरनल शंट रेजिस्टन्स करंट सोर्सचा काय असतो, इन्फिनाइट. याचा अर्थ काय, हा काय सांगतोय की जर व्होल्टेज सोर्स असेल तर व्होल्टेज सोर्सला काय करायचं, ओपन सर्किट करायचं. आणि जर करंट सोर्स असेल तर व्होल्टेज सोर्स असेल तर व्होल्टेज सोर्सला शॉर्ट सर्किट करायचं आणि करंट सोर्सला काय करायचं रे, ओपन सर्किट करायचं. कारण की झिरो रेजिस्टन्स कधी असतो, झिरो रेजिस्टन्स ज्यावेळी असतो, ज्यावेळी शॉर्ट सर्किट होईल त्यावेळी, आणि इन्फिनाइट रेजिस्टन्स कधी असतो, ज्यावेळी ओपन सर्किट असेल त्यावेळी. म्हणजे ह्याचा जो रेफरन्स आहे ह्या सेकंड स्टेपचा, तो रेफरन्स इथं दिलेला आहे नोटमध्ये. इफ द व्होल्टेज सोर्सेस अँड करंट सोर्सेस आर आयडियल, then their internal resistances are 0 and infinite respectively. Hence an ideal voltage source will be replaced by short circuit. म्हणजे आयडियल व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला तुम्ही शॉर्ट सर्किट करा, व्हाईल आयडियल करंट सोर्स असेल तर त्याला तुम्ही काय करा, ओपन सर्किट करा. ओके, म्हणजे काय, फर्स्ट स्टेप काय करायची, सिलेक्ट एनी वन एनर्जी सोर्स. कुठला तरी एक एनर्जी सोर्स सिलेक्ट करायचा आणि बाकीचे जे सोर्सेस आहेत, जर तो व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला शॉर्ट सर्किट करायचा, करंट सोर्स असेल तर त्याला ओपन सर्किट करायचा. त्यानंतर थर्ड स्टेप बघा, विथ ओनली वन एनर्जी सोर्स कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप और ब्रँच करंट. म्हणजे त्या एकाच व्होल्टेज सोर्सला ऑपरेट करून किंवा ऑपरेशन मध्ये ठेवून व्होल्टेज ड्रॉप किंवा ब्रँच करंट फाइंड करायचा. पेइंग अटेन्शन टू द व्होल्टेज पोलॅरिटीज अँड करंट डायरेक्शन. त्यावेळी तुम्हाला व्होल्टेज पोलॅरिटीज आणि करंट डायरेक्शन लक्षात ठेवावे लागणार आहे. नेक्स्ट स्टेप 4 काय बघा, रिपीट स्टेप 1 2 3 फॉर इच सोर्स इंडिव्हिज्युअली. आता ही जी स्टेप आहे, ही स्टेप काय करायची, पहिल्या ज्या 3 स्टेप्स आहेत ह्या 3 स्टेप परत रिपीट करायची. म्हणजे दुसरा कुठला व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला ऍक्टिव्ह करायचा, बाकीच्या सोर्सेसना शॉर्ट सर्किट किंवा ओपन सर्किट करायचं, आणि त्या रिस्पॉन्स मधून जो काही तुमचा व्होल्टेज ड्रॉप येणार आहे किंवा करंट येणार आहे त्याची लास्टला काय करायची, अल्जेब्रिक सेम करायची. म्हणजे स्टेप 5 काय होणार, ऍड अल्जेब्रिकली द व्होल्टेज ड्रॉप or branch current obtained due to the individual source to obtain the combined effect of all the sources. Okay, आता हे अजून पण तुम्हाला थोडंसं जड जाणार आहे, कारण अजून पण तुम्हाला बऱ्याचशा स्टेप्स क्लिअर नाही, कारण जोपर्यंत आपण एक्झाम्पल नाही घेणार तोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही. परत एकदा मी सांगतो बघा, सिलेक्ट एनी वन एनर्जी सोर्सेस. जे बरेचसे 2 किंवा 2 पेक्षा जास्त एनर्जी सोर्सेस आहेत त्यातला एका एनर्जी सोर्सला सिलेक्ट करायचा. रिप्लेस ऑल द एनर्जी सोर्सेस बाय. आता काय करायचं, जर रिप्लेस बाकीचे जे व्होल्टेज सोर्स आहेत, समजा व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला शॉर्ट सर्किट करा, आणि जर करंट सोर्स असेल तर करंट सोर्सला काय करायचं, ओपन सर्किट करायचं. विथ ओनली वन एनर्जी सोर्सेस कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप अँड ब्रँच करंट. आणि एकच सोर्स ऍक्टिव्ह असताना व्होल्टेज ड्रॉप किंवा ब्रँच करंट जे काही तुम्हाला फाइंड आउट करायचं ते फाइंड आउट करायचं. त्यानंतर स्टेप 4 काय सांगते की रिपीट स्टेप 1 2 3. पहिल्या 3 स्टेप आहेत त्या परत रिपीट करा फॉर इच सोर्स इंडिव्हिज्युअल, प्रत्येक सोर्ससाठी. आणि स्टेप 5 काय सांगते, ऍड अल्जेब्रिकली द व्होल्टेज ड्रॉप और ब्रँच करंट ऑब्टेन्ड ड्यू टू द इंडिव्हिज्युअल सोर्सेस टू ऑब्टेन द कंबाईन इफेक्ट ऑफ ऑल द सोर्सेस. म्हणजे तुम्ही जे एक एक सोर्स ऍक्टिंग अलोन केलाय त्या सगळ्यांचा इफेक्ट घ्या आणि त्याचे अल्जेब्रिक सम करा, आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, फायनल रिझल्ट मिळणार आहे. ओके, सो दिस इज द स्टेप अँड स्टेटमेंट. आता ह्यानंतर आपण एक्झाम्पल बघू जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली ह्या स्टेप्स काय ते समजते. ओके, एकदा एक्झाम्पल रीड करा. ओके, एक्झाम्पल मध्ये काय विचारले, फाइंड IL फॉर द सर्किट शोन इन द फिगर युजिंग सुपरपोजिशन थेरम. तुम्हाला क्लिअरली मेन्शन केले की IL फाइंड आउट करा. मग IL कुठल्या ह्याच्यातला फाइंड आउट करायचा आहे, 30 ओम रेजिस्टन्स मधला आपल्याला IL फाइंड आउट करायचं, करंट फाइंड आउट बाय युजिंग सुपरपोजिशन थेरम. आता इथं सर्किट मध्ये काय दिले बघा, एक 50 व्होल्टचा सोर्स आहे, एक 20 व्होल्टचा सोर्स आहे, त्यानंतर 10 ओमचा एक रेजिस्टर आहे, 20 ओमचा एक रेजिस्टर आणि 30 ओमचा एक रेजिस्टर. याचा अर्थ काय रे, इथं 2 किंवा 2 व्होल्टेज सोर्सेस आहेत, 2 व्होल्टेज सोर्स आहेत, म्हणजे इथं आपण सुपरपोजिशन थेरम वापरू शकतो. आता स्टेप्स काय करायचे आहेत बघा, कॅल्क्युलेट IL डॅश ड्यू टू ओनली 50 ओम सोर्स. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, फक्त या सोर्सला ऍक्टिव्ह करायचा.
हा सोर्स काय होणार, व्होल्टेज सर्किट, व्होल्टेज आहे म्हणल्यावर व्होल्टेज सोर्स आहे म्हटल्यावर शॉर्ट सर्किट करायचा आणि ह्याच्यामधून फ्लो होणारा IL डॅश फाइंड आउट करायचा. ओके, फक्त हा व्होल्टेज सोर्स ऍक्टिव्ह असताना ह्याच्यात 30 ओम मधून किती रेझिस्टन्स जातोय ते कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, कॅल्क्युलेट IL डबल डॅश ड्यू टू ओनली 20 व्होल्ट सोर्स. म्हणजे त्यानंतर काय करायचं, ह्याला आता शॉर्ट सर्किट करायचं, ह्याला ऍक्टिव्ह करायचं आणि ह्यातून किती करंट फ्लो होतोय तो बघायचा. तो दिला आपण समजा IL डबल डॅश. थर्ड स्टेप काय करायची, IL डॅश प्लस IL डबल डॅश म्हणजेच तुमचा काय झाला, टोटल करंट IL. ओके, तर ह्या स्टेप्स तुम्हाला करायच्या. नेक्स्ट आपण आता बघू, स्टेप वाईज बघू. पहिल्यांदा काय करू, 50 ओहमचा 50 व्होल्टचा जो व्होल्टेज सोर्स आहे त्याला ऍक्टिव्ह करू आणि बाकीचं काय करू, शॉर्ट सर्किट करू. ओके, आता इथं ही केस बघा. 50 व्होल्टचा आपण काय केलाय, सोर्स आहे तो ऍक्टिव्ह केलाय आणि हा 20 व्होल्टचा काय केला, शॉर्ट सर्किट केला. आता हे केल्यामुळे काय झालं रे, इथला जो 20 ओहमचा रेझिस्टर आणि इथला 30 ओहमचा रेझिस्टर हे दोघे कसे आलेत, पॅरल मध्ये आले. कारण की आपल्याला हा करंट फाइंड आउट करायचा, IL डॅश यातून जाणारा करंट फाइंड आउट करायचा. कारण की आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, 30 ओहम मधला रेझिस्टन्स करंट फाइंड आउट करायला सांगितलं. मग आता ह्या दोघांचा पॅरल मध्ये काय होणार रे, 12 ओम. कारण की 20 × 30 डिवाइड बाय 20 + 30 बरोबर आहे. म्हणजे किती येणार आहे, 600 डिवाइड बाय 50. 600 डिवाइड बाय 50 म्हणजे किती, 12 ओम. ओके, आता काय करायचं, हा 12 ओम आणि हा 10 ओम काय होणार आहे, सिरीज मध्ये येणार. 10 आणि 12 किती झालं, 22 ओम. बरोबर आहे. मग आता 50 डिवाइड बाय 20 हा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड आउट केला. आता करंट जो मिळणार आहे तो ह्या पूर्ण ह्याच्यातून फ्लो होणार, म्हणजे इथपर्यंत जाणारा करंट मिळणार आहे आणि इथं गेल्यानंतर करंट डिवाइड होणार. आता इथं करंट किती येणार, 50 डिवाइड बाय 22. मग 50 डिवाइड बाय 22 किती येतोय बघायचं. त्यानंतर आपल्याला काढायचा कुठला, इथला करंट काढायचा. ओके, इथं आलं बघा, 50 डिवाइड बाय 22 हा किती झाला, 2.27 एम्पियर. पण आपल्याला करंट कशातला काढायचा, करंट आपल्याला काढायचा 30 ओम मधला, ह्यातला करंट काढायचा. मग ह्यासाठी आपण काय वापरतो, करंट डिव्हिजन. आता इथं तुमचा I मिळाला तुम्हाला 2.27 एम्पियर, पण तुम्हाला करंट ह्यातला फाइंड आउट करायचा. मग त्यासाठी करंट डिव्हिजन रूल वापरायचा. करंट डिव्हिजन रूल काय सांगतोय, की ज्या रेझिस्टर मधला करंट काढायचा त्याच्या अपोजिटचा रेझिस्टन्स घ्यायचा, डिवाइड त्या दोघांची बेरीज करायची खाली किंवा ऍडिशन करायची आणि टोटल करंट किती आहे इथं तुमचा, 2.27 एम्पियर. ओके, इथं आला बघा IL डॅश. IL डॅश इज इक्वल टू 20 डिवाइड बाय 20 + 30 into I. That is IL dash is equal to 20 divided by 50 into 2.27. That is 0.909 एम्पियर. हा झाला IL डॅश. पण ह्यो कुणामुळे झाला, फक्त 50 ओमचा सोर्स ज्यावेळी ऍक्टिव्ह होता त्यावेळी. आता काय करायचं, 20 ओमचा सोर्स काय करायचा, ऍक्टिव्ह करायचा आणि 50 ओमचा सोर्स काय करायचा, शॉर्ट सर्किट करायचा. मग इथं बघा, आता हा शॉर्ट सर्किट केला मी, ह्याला ऍक्टिव्ह केला. आता ही दोघं कशी झाली, पॅरलल मध्ये. ह्यांचा पॅरलल रेझिस्टन्स काढल्यानंतर तो किती येणार, 7.5 एम्पियर. 7.5 एम्पियर आणि 220 हा काय झाले, सिरीज मध्ये आलेत. मग किती झालं, 27.5 एम्पियर. मग आता ह्यातून फ्लो होणारा करंट किती असेल रे, 20 डिवाइड बाय 27.5 एम्पियर. ओके, 5 ओम. ह्यांचा जो येणार आहे तो काय असणार आहे, टोटल करंट असणार. म्हणजे हा टोटल करंट झाला. पण आपल्याला हा IL डॅश फाइंड आउट करायचा. मग इथं काय होणार, सेम 10 डिवाइड बाय 10 + 30 इंटू IL डॅश काय रे, इथं 20 डिवाइड बाय 27.5 तो किती येतोय, 0.73. ओके, म्हणजेच काय येणार, इथं आलं बघा, 10 डिवाइड बाय 10 + 30 इंटू I किती आहे तुमचा, 0.73. म्हणजे तो आला 0.18. आता काय करायचं रे, IL डॅश पण तुम्ही फाइंड आउट करा आणि IL डबल डॅश पण फाइंड आउट केलं. मग त्या दोघांचे समेशन म्हणजे काय, तुमचा IL करंट. मग काय आला, 0.909 प्लस 0.181 इज इक्वल टू 1.09 एम्पियर. हा करंट कशातला झाला तुमचा, 30 ओम रेझिस्टन्स मधला करंट. ओके, इथे हा करंट तुम्ही फाइंड आउट केला, दिस इज IL. ओके, हा IL कसा फाइंड आउट केला, पहिल्यांदा 50 ओमच्या रेझिस्टरला, वोल्टला, एनर्जी सोर्सला तुम्ही ऍक्टिव्ह केलं, ह्याला शॉर्ट सर्किट केलं. त्यानंतर ह्यामध्ये फ्लो होणारा करंट काढला. त्यानंतर ह्याला ऍक्टिव्ह केलं, ह्याला शॉर्ट सर्किट केलं. त्यानंतर काय केलं, की ह्याच्यातून फ्लो होणारा करंट काढला. म्हणजे IL डॅश मिळाला, IL डबल डॅश पण मिळाला. हा झाला तुमचा IL मिळाला, IL डॅश मिळाला. त्यानंतर इथं तुम्हाला मिळाला IL डबल डॅश. ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला किती मिळालं, 1.09 एम्पियर. ओके, सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. समजले का हे सगळ्यांना एक्झाम्पल? एक्झाम्पल समजले का सगळ्यांना?
ठीक आहे. नेक्स्ट एक एक्झाम्पल बघू. डिटरमाइन IAB बाय अप्लाइंग सुपरपोजिशन थेरम. आता IAB करंट फाइंड आउट करायचं. ह्या A पासून B कडे जाणारा करंट, हा IAB करंट तुम्हाला काय करायचा, फाइंड आउट करायचा. आता हे सर्किट जे दिले, ह्या सर्किटमध्ये काय आहे बघा, 20 अँपिअरचा एक करंट सोर्स आहे आणि 50 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स आहे. ओके, त्यानंतर इथे एक 6 ओमचा रेजिस्टन्स आहे, इथे एक 4 ओमचा रेजिस्टन्स आहे, इथे 8 ओमचा रेजिस्टन्स आहे, इथे 6 ओमचा रेजिस्टन्स आहे आणि इथं 4 ओमचा रेजिस्टर आहे. ओके, म्हणजे 5 रेजिस्टर्स आहेत, एक करंट सोर्स आणि एक व्होल्टेज सोर्स आहे. आता काय करायचं, पहिल्यांदा काय करा की हा जो करंट सोर्स आहे, हा करंट सोर्स आपण ऍक्टिव्ह करू. मग ह्याला काय करायला लागणार आहे, शॉर्ट सर्किट करावं लागणार आहे. बघा, फाइंड IAB1, म्हणजे ह्याला पहिल्यांदा म्हणू आपण IAB1, म्हणजे ज्या करंटमुळे मिळणारा जो पहिला करंट आहे त्याला म्हणू IAB1 बाय कन्सिडरिंग ओनली 20 अँपिअर सोर्स. आता हा काय केला आपण, शॉर्ट सर्किट केला. शॉर्ट सर्किट केल्यामुळे हा रेजिस्टन्स काय झाला, हे दोन्ही रेजिस्टर सिरीज मध्ये आले, म्हणजे 6 + 4 = 10 ओम. म्हणजे हा झाला किती, 10 ओम. 10 ओम आणि 10 ओम हा काय झाला रे, पॅरलल आला. इथं किती आहे तुमचा 8 ओम आणि इथं किती आहे 10 ओम, हे झाले पॅरलल. आता इथून काय व्हायला लागलं रे, 20 ओमचा करंट इथपर्यंत यायला लागला. इथून तो काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. इथं डिवाइड होणार आहे, दोन करंट कसे आहेत, पॅरलल आहे. मग करंट डिव्हिजन रूल वापरू शकतो. तुम्हाला टोटल करंट माहिती आहे आणि फाइंड आउट कशातला करायचा, 8 मधला. म्हणजे काय होणार, 10 ज्याच्यातला करंट फाइंड आउट करायचा त्याचा अपोजिट रेजिस्टन्स घ्यायचा. मग अपोजिट रेजिस्टन्स 10 आहे, डिवाइड बाय 10 + 8, बाकीच्या दोन पॅरलल ह्यांची काय करायची, इक्वल ऍडिशन करायची, आणि त्यानंतर हा किती करंट आहे, 20. म्हणजे किती येणार आहे, 200 डिवाइड बाय 18. 200 डिवाइड बाय 18 किती आलं, 11.11 अँपिअर. ओके, दिस इज IAB1. आता IAB2 फाइंड आउट करा. IAB2 फाइंड आउट कसा करणार, हा जो करंट सोर्स आहे, हा करंट सोर्स आता काय होणार आहे, ओपन सर्किट, आणि हा इकडे जो 20 व्होल्टचा जो 50 व्होल्टचा जो हे होता व्होल्टेज सोर्स, तो काय झाला, ऍक्टिव्ह. आता हा ओपन सर्किट झाल्यामुळे ह्या जे दोन ब्रँचेस आहेत, या दोन ब्रँचेस कशा झाल्या, दीज आर द रिडंडंट ब्रँच, म्हणजे इकडे करंटच फ्लो होणार नाही, कारण ओपन सर्किट आहे. ओपन सर्किट असल्यामुळे इकडे रेजिस्टन्स इन्फिनाइट असेल तर करंट 0. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या फिजिकली फक्त प्रेझेंट आहेत, पण ह्यांचा ऍज पर द सर्किट किंवा ऍज पर द नेटवर्क त्यांचा काहीही उपयोग नाही. मग आता काय झालं, करंट आपल्याला ह्यातून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही, 4 ओम, त्यानंतर 8 ओम आणि 6 ओम, हे कसे झाले तरी सिरीज मध्ये झाले, म्हणजे 6 आणि 8 14 आणि 4 18, म्हणजे 50 डिवाइड बाय 18, म्हणजे ह्यातमध्ये फ्लो होणारा करंट. टोटल रेजिस्टन्स किती झाला, 80 ओम. मग 80 ओम 50 डिवाइड बाय 80 ओम हा झाला तिथला करंट. मग तो किती आला रे, 50 डिवाइड बाय 80, दॅट इज 2.78 अँपिअर. आता दोन्ही करंट मिळालेत, की 20 अँपिअरच्या करंट सोर्समुळे तयार होणारा करंट मिळाला आणि 50 व्होल्टेज सोर्समुळे तयार होणारा करंट मिळाला. आता त्या दोघांची काय करायची, अल्जेब्रिक सम म्हणजे समेशन करायची. मग IAB1 आणि IAB2 म्हणजे 11.11 प्लस 2.78, दॅट इज 13.89 अँपिअर. हा झाला तुमचा करंट. कशातला फ्लो होणारा, तर त्या IAB ब्रँच मध्ये फ्लो होणारा करंट. ओके, समजले सेकंड एक्झाम्पल का, डाऊट आहे याच्यामध्ये काय, कुणाला काय डाऊट असेल तर विचार. ओके, ठीक आहे. त्यानंतर हे थर्ड एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. फाइंड द करंट थ्रू 5 ओम रेजिस्टर फॉर द सर्किट ॲज शोन इन फिगर 6.3.3 युजिंग सुपरपोजिशन थेरम. या 5 ओमच्या रेजिस्टरमध्ये फ्लो होणारा करंट तुम्हाला फाइंड आउट करायचा. काय करावं लागेल त्यासाठी, पहिल्यांदा हा एक कुठला तरी सोर्स घ्या. हे दोन सोर्स आहेत, एक व्होल्टेज सोर्स आणि एक करंट सोर्स आहे. पहिल्यांदा समजा जर व्होल्टेज सोर्स तुम्ही ऍक्टिव्ह घेतला, तर हा तुम्हाला काय करायला लागणार आहे, ओपन सर्किट करावं लागणार आहे. ओके, ओपन सर्किट करून ह्यातला करंट फाइंड आउट करायचा. त्यानंतर काय करायचं, की हा जो व्होल्टेज सोर्स आहे, हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करायचा आणि ह्याला ऍक्टिव्ह करायचा आणि करंट फाइंड आउट करायचा. दोन्ही ब्रँच मधला जो करंट येणार आहे त्यांची ऍडिशन करायची, आणि ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला ह्या 5 ओमच्या रेजिस्टर मध्ये फ्लो होणारा करंट मिळेल. ओके, प्रेझेंट साठी सगळ्यांनी हाय मेसेज करा. ओके, ठीक आहे. तुमच्या आता 2 थेरम्स फक्त राहिलेले आहेत, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आणि रेसिप्रोसिटी थेरम. ओके, तर त्यातला मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम फक्त मी घेईन. रेसिप्रोसिटी थेरम शक्यतो तुम्हाला एक्झामला विचारला जात नाही आणि एवढा काही जास्त इम्पॉर्टंट नाही, सो
मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम करून आपण तुमचे लेक्चर्स म्हणजे तुमचा सिलेबस संपेल. ओके, ठीक आहे. कन्क्लूड करतो मी.